नमस्कार, महासत्तामध्ये आपलं स्वागत आहे। मी सध्या उभा आहे कोल्हापूर शहराच्या स्वागत कमानीजवळ। ते प्रवेशद्वार तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी खूप अवस्था प्रवेशद्वाराची तुम्ही पाहू शकता। कोल्हापूर शहरात येण्यासाठी हे प्रवेशद्वार आहे, मात्र या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेलं जे पोस्टर आहे ते फाटलेलं आहे। खूप दिवसांपासून हे पोस्टर फाटलेलं आहे, मात्र महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। खरं तर या कमानीवर शाहू महाराजांचं पोस्टर जे होतं ते लावण्यात आलेलं होतं। करवीर नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत अशा पद्धतीचा मॅटर त्यामध्ये लिहिण्यात आलेला होता, मात्र ते पोस्टर फाटलेलं आहे। आणि एकूणच आता कोल्हापूरकर जे आहेत ते संतप्त झाले आहेत। आपल्या सोबत काही कोल्हापूरकर आहेत, बोलूयात त्यांच्याशी। काय सांगाल, ह्या स्वागत कमानीवर जे पोस्टर होतं खरं तर शाहू महाराजांचं होतं आणि ही शाहूंची नगरी आहे, मात्र त्यांचंच पोस्टर फाटलंय। महापालिका प्रशासनानं अक्षम्य दुर्लक्ष केलंय। खरं तर या कोल्हापूर शहरात, या कोल्हापूर जिल्ह्यात आपण सगळेच नागरिक, तुम्ही आम्ही सगळेच नागरिक जे सुखानं राहतो त्याचं म्हणजे कारण म्हणजे शाहू महाराज आहेत। कारण ज्या पद्धतीने शाहू महाराजांनी ज्या सोयी सुखसोयी सुविधा केल्या त्याच्यामुळे आपण आज इथे कोल्हापुरात सुस्थितीत राहतो। पण एक दुर्दैव आहे, कोल्हापुरात येतानाच बघितलं तर पूर्वी शाहू महाराजांचं पोस्टर दिसायचं। कोण पण कोल्हापूरवरून म्हणजे कोल्हापूरमध्ये बाहेरून आला तर म्हणायचं हा शाहूंची नगरी आली, कोल्हापूरमध्ये आलो आपण शाहूंची नगरी आली, कारण सुरुवातीला शाहू महाराजांचा पोस्टर असायचा। पण आता दुर्दैव की महापालिका प्रशासन नको त्या कामाकडे लक्ष देतंय। ज्या कामाची काही कोल्हापूरकरांना गरज नाही, त्या कोल्हापूरकरांना ज्या कामाची काही आवश्यकता नाही अशा कामात महापालिका प्रशासन व्यस्त आहे। पण जे आवश्यक आहे, जे आपल्या कोल्हापूरचं सिंबल आहे, जो कोल्हापूरचा आपला आत्मा आहे, जो कोल्हापूरचा प्राण आहे, त्याच्याकडे महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष झाले। हे तुम्ही आम्ही सांगत नाही, ते आता तुम्ही सत्यस्थिती बघितल्याने दिसतंय। खूप चुकीची गोष्ट आहे। कोल्हापूरचा स्वाभिमान शाहू महाराज हा कोल्हापूरच्या महापालिकेला दिसत नसेल तर एक निष्क्रिय आणि दुर्लक्षित महापालिका प्रशासन आहे असं मला आता म्हणावं लागेल। युवा सैनिकडून काय इशारा देताय तुम्ही? इशारा असा नाही की, पण जे झालंय ते चुकीचं आहे। म्हणजे आमच्या महापुरुष, आमचे शाहू महाराजांच्या बाबतीत जर तुम्ही असं करत असाल तर आमच्या कोल्हापूरकडे काय लक्ष देणार तुम्ही? जर शाहू महाराजांचं खरोखर एक काहीतरी वर्णन असेल तर ते अक्षरशः काय म्हणत असेल की माझी नगरी, मी डेव्हलप केलेली सुंदर नगरी, आणि तिथं माझ्या सुरुवातीला माझ्या शहरात येताना माझाच पोस्टर नाही, किती त्या महाराजांच्या आत्म्याला देखील किती वेदना होत असतील, याचा मी निषेध करते युवा सेनेच्या वतीनं। खरं तर जगात भारी आम्ही कोल्हापुरी अशा पद्धतीचं वाक्य जे आहे ते संपूर्ण फेमस आहे, मात्र कोल्हापूर शहरात येताना अशा पद्धतीची अवस्था आपल्याला दिसते। जगात भारी कोल्हापुरी आहेच, पण महानगरपालिकेची अवस्था याच्या विरुद्ध आहे, हे या पोस्टरवरून दिसून येते। या पोस्टरची जशी अवस्था झालेली आहे तशीच महानगरपालिकेची अवस्था झालेली आहे। कोल्हापूरची लोकसंख्या 8.5 लाख आहे, पण महानगरपालिकेकडे कर्मचाऱ्यांची संख्या ज्या प्रमाणात पाहिजे, जे नियोजन पाहिजे तिथं ते नियोजन दिसून येत नाही। कुठलीही दुर्घटना घडते त्यावेळेला कोल्हापूर महानगरपालिकेची प्रशासकीय यंत्रणा ही सक्षम नाही आहे, त्या ठिकाणी ती सक्षम करणं गरजेचं होतं। आता महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे, राज्यामध्ये स्थिर सरकार आहे, पण कोल्हापूरकडे ज्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे त्या पद्धतीने लक्ष दिले गेलेलं नाही आहे। अजिबात कर्मचाऱ्यांचं नियोजन नाही आहे, कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे। ही संख्या तात्काळ भरून काढणं अपेक्षित होतं, जेणेकरून कोल्हापूरवासियांना सुविधा देण्यात ते तत्पर असायला पाहिजे। आता कुठलीही घटना घडू दे, मग महापूर असू दे किंवा इतर स्थळं असतील, बागा असतील, या ठिकाणी ज्या नागरिकांना सेवा सुविधा द्यायला पाहिजे, देण्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांची संख्या पाहिजे त्या कर्मचाऱ्यांचा अभाव दिसून येतो, म्हणून या कमानीची अवस्था अशा पद्धतीने झालेली आहे। तर हे जर बदलायचं असेल तर महानगरपालिकेला नव्यानं उभा केलं पाहिजे, नव्यानं कर्मचारी भरले पाहिजे, तरच यातून मुक्तता मिळेल। खरं तर कोल्हापूरकरांनी या गोष्टीचा निषेध केलेला आहे। एका बाजूला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या आहेत, रस्त्यांची समस्या आहे, पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न आहे। पंचगंगेमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जलपर्णीचा वेढा आहे, मात्र महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करते। तर आता ह्या कमानीची अशा पद्धतीची अवस्था आहे। एका बाजूला जगाला हेवा वाटेल असं कोल्हापूर निर्माण करायचं आहे अशा पद्धतीनं सांगितलं जातंय, मात्र दुसऱ्या बाजूला शहरातल्या जर अशा घटना जर पाहिल्या तर मात्र कोल्हापूर महानगरपालिकेचा हेवा वाटेल अशाच पद्धतीचं एकूण चित्र पाहायला मिळतंय। हे बदलणं खूप गरजेचं आहे असं कोल्हापूरकरांची इच्छा आहे। जावेद तांबोळी, महासत्ता, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।